माय गॉड, ही वॉज सच अ डेडिकेटेड पर्सनॅलिटी. लंडनला जाताना त्यांनी जे ठरवलं ते करून दाखवलं. अगं, वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी घेतलेली शपथ त्यांनी आजन्म निभावली. कधीही मागे फिरले नाहीत. मग त्यासाठी त्यांनी वाटेल तितके कष्ट सोसले. अक्षरशः आयुष्य वेचलं. शौर्या, मला वाटतं आपण सुद्धा सगळ्यांनी आपलं रिझॉल्युशन, आयुष्यातील निर्णय अशाच डेडिकेशनने घेतले पाहिजेत. अगदी बरोबर आहे तुझं सर्वे. ताई, पण मग सावरकरांना ब्रिटिशांनी अरेस्ट केलं. हो. मग त्यांनी स्वातंत्र्य पुढे कसं काय नेलं? वीर सावरकरांना 2 जन्मठेपांची म्हणजे 50 वर्षांची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानाच्या काळकोठडीत पाठवून दिलं. 50 years? हो. तिथे होणाऱ्या छळापुढे टिकून राहणं अतिशय कठीण होतं. काथ्या कुटणं, कोलू फिरवणं, 7 दिवस हातकडी ठोकून उभं राहणं, अशा शिक्षा ठोठावल्या जात. मग तिथे सावरकरांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. सावरकरांना तिकडे एकांत कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पण वीर सावरकर कोणालाही शरण जाणारे नव्हते. त्यांनी वेळ घालवण्याचे साधन म्हणून पुन्हा कविता करायचं ठरवलं. लिहायला कागद नाही, लेखणी नाही, संदर्भासाठी पुस्तक नाही, मनातल्या मनातच लिहायचं आणि स्मरणात ठेवायचं. त्यांनी भिंतीचा कागद केला आणि खिळ्यांची लेखणी केली. असह्यते सहन करणं हेच त्या क्षणी श्रेष्ठतम कार्य आहे आणि ते करून जे साधेन ते इतरही काम करूया, असा त्यांनी निश्चयच केला. एका अज्ञात मराठी कवीने अंदमानातील भिंतींचं मनोगत शब्दबद्ध केलंय, जे आता आपण ऐकणार आहोत. सांगती कौतुके अंदमानच्या भिंती, सांगती कौतुके अंदमानच्या भिंती. अंगात एकदा कविता खेळत होती, अंगात एकदा कविता खेळत होती. बेटात कुणीसा जगप्रवासी आला, भिंती मधले तो स्थान शोधता झाला. बेटात कुणीसा जगप्रवासी आला, भिंती मधले तो स्थान शोधता झाला. आनंदाने त्या देती आतिथ्याला, त्या यात्री सह त्या पर्यटनाला जाती. अंगात एकदा कविता खेळत होती, अंगात एकदा कविता खेळत होती. राहिले जखडले अवयव लोखंडात, लेखनासी नभते साधन काही प्राप्त. ज्योती हृदयाची तेवत अंधारात, संवाद करीतो भिंतीशी एकांती. अंगात एकदा कविता खेळत होती, अंगात एकदा कविता खेळत होती. पक्षाचे यंत्राविण रात्री यान
कविता खेळत होती अंगात एकदा कविता खेळत होती सांगती कौतुके अंदमानच्या भिंती सांगती कौतुके अंदमानच्या भिंती अंगात एकदा कविता खेळत होती अंगात एकदा कविता